पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही फक्त एक संस्था नव्हे, तर ती बाबासाहेब आंबेडकरांची एक शैक्षणिक चळवळ आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी केली. बाबासाहेबांचा उद्देश केवळ पदव्या देण्याचा नव्हता. त्यांना असे शिक्षण हवे होते जे बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाही घडवेल. कित्येक वर्षे संस्था कायदेशीर आणि स्थिर कार्यपद्धतीने कार्यरत होती. श्री के.एच. रंगनाथ हे संस्थेचे 14वे आणि शेवटचे निर्विवाद अध्यक्ष होते. मार्च 2010 अध्यक्षांच्या अनुपस्थितीत घडलेल्या एका बैठकीनंतर संस्थेतील अध्यक्षपदाचा वाद सुरू झाला. येथूनच संस्थेत गट पडले, वाद वाढत गेला आणि संस्थेचे मूळ उद्दिष्ट बाजूला पडू लागले. या घटनेनंतर संस्थेत गट पडत गेले. वेगवेगळे दावे, वेगवेगळे अध्यक्ष आणि एकाच संस्थेत अनेक सत्ता केंद्रे तयार झाली. मात्र हा सगळा वाद नेमका कुठून सुरू झाला याचे उत्तर एका महत्त्वाच्या कागदात दडले आहे. मार्च 2010 तत्कालीन ट्रस्टी डॉक्टर शंकर पिराजी गायकवाड यांनी निर्विवाद कायदेशीर अध्यक्ष श्री कोत्तूर हरिहरप्पा रंगनाथ यांना PS च्या अध्यक्षपदावरून काढल्याचा बनाव करून ट्रस्टी श्री मानसिंग शंकरराव मोरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा ठराव केवळ 2 ट्रस्टीच्या बैठकीत पारित करून चेंज रिपोर्ट क्रमांक 1245 हा दाखल करण्यात आला. हाच या संपूर्ण वादाचा मूळ आधार ठरला. या चेंज रिपोर्टद्वारे तत्कालीन अध्यक्षांना काढून नवीन अध्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल 12 वर्षानंतर दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी या चेंज रिपोर्टवर न्यायालयीन निकाल आला. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चेंज रिपोर्ट 1245 फेटाळून अध्यक्ष श्री के.एच. रंगनाथ हयात असताना श्री मोरे यांनी बेकायदेशीरित्या स्वतःला चेअरमन म्हणून कार्यात ठेवले. या संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर विचार करून श्री मोरे यांनी केलेल्या बेकायदेशीर कृतीची जबाबदारी निश्चित केली. याचाच अर्थ मार्च 2010 करण्यात आलेली ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि श्री के.एच. रंगनाथ हेच संस्थेचे शेवटचे कायदेशीर अध्यक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याच कृतीमुळे मोरे गायकवाड या बेकायदेशीर गटाची निर्मिती झाली व आजही तो गट बेकायदेशीररित्या कार्यरत आहे. हीच खरी शोकांतिका आहे. आज गरज आहे या न्यायालयीन निर्णयाची जनजागृती करण्याची. सत्य समजून घ्या, सत्य पसरवा आणि बाबासाहेबांच्या संस्थेचे मूळ उद्दिष्ट जपा.